हिंगोलीमध्ये काल निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळालेला आहे। हिंगोलीच्या पहिनी गावामध्ये जवळपास 70 ते 80 घरावरील पत्रे चक्रीवादळामुळे उडून गेलेली आहेत। या चक्रीवादळाची तीव्रता पाहायची असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं दृश्य दिसत आहे। खरं तर हे गजानन मंडप डेकोरेटर नावाचा बोर्ड आहे आणि या बोर्डच्या वरती आपण जर पाहिलं तर या चक्रीवादळामुळे पूर्णतः विजेचे जे खांब आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती कोसळलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। गावकरी मध्यरात्रीपासून दहशतीमध्ये सापडलेले आहेत। ऐन पावसाळ्याच्या तोंडावरती घरावरचं छप्पर उडालेलं आहे। किती वाजता वादळी वारा आला? 3:30 वाजता। बरं, कसा होता? फार मोठा झाला आहे। बरं, असं कधी झालं का? आता कधीच नाही झाला। बरं, हो। किती पत्र उडाले गावातले? लय उडाले, बरं, नुकसान काय काय झाले? खंबे पडले, पत्र दाबले, लोकांनी चोऱ्या गेल्या, पत्र काही रात्रशा बरं दिवसा गेली। बरं, किती माल किती भिजला? मालही बिरला खूप भरपूर। बरं, आपण जर पाहिलं तर गावातले चिमुकले असतील, वयोवृद्ध नागरिक असतील, ते या सगळ्या चक्रीवादळाच्या सावटाखाली आहेत। काल किती वाजता घटना घडली आणि त्याच्यात नुकसान काय काय झाले? 4:30च्या दरम्यान एकदम असं भयानक चक्रीवादळ आलं की मला तरी आतापर्यंत 38 वर्षामध्ये असं चक्रीवादळ कधी नाही झालं। आणि जवळपास माझ्या घरामध्ये 100 हळदीचे कट्टे होते आणि 70 ते 80 गव्हाचे कट्टे होते, पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। प्रशासन इथं आले का? तहसीलदार आले का? नाही, कोणीच नाही आलं आतापर्यंत, कोणीच आलेलं नाही। कालपासून मी कॉन्टॅक्ट सुद्धा केले, तलाठी साहेबाला केले, ग्रामसेवक मॅडमला केला, पण कोणी आले नाही। पहिली गावातले हे जे सर्व नागरिक आहेत ते अजूनही घराच्या बाहेर आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर या सगळ्या नागरिकांचा संसार जो आहे तो उघड्यावरती आलेला आहे। माझ्यासोबत काही महिला आहेत। कधी चक्रीवादळ पाहिलं का असं? कवाच नाही। बरं, काय काय भिजलंय? बरं, पाऊस सुरू व्हायला आहे पण घरावरचे पत्र उडाले तर कधी पाहिलं का असं चक्रीवादळ? नाही कवाच नाही पाहिलं। काल किती वाजता झालं? 4 वाजता। बरं, काय काय उडालं? पत्र उडाले, खंबे पडले, घरातले गहू हरभरे भिजले, सोयाबीन। आजी कुठे बसली होती तू? मी लांब बसली की बापा काय कोपऱ्यात मला भेव वाटलं, पत्र उडू लागले तर हो। ह्या 4 वाजता असं घटना घडली आणि झाली नव्हती का, पण आता झाली बापा। हो, लेकर बाळा घेऊन दरडून बसली मी एका कोपऱ्यात, भेव वाटून आलं बरं तर मग काय करू, मी एका कोपऱ्यात लेकर घेतली आणि अशी बसली। मग आता हे असं आलं कुठं बाहेर पडता नाही, काहीच नाही, असं झालं बाबा, दुसरं काही नाही मला। किती घंटे पाऊस पडला? बापा घंटा होता पण मला काही सुचत नाही, काही नाही, पण 4 वाजता हे असं झालं। हो, माल भिजला का? माल नाही मपला भेटला बापा, मपला म्हणजे मी कापडाने झाकून टाकला तर जरासं पाणी जसं गेलं मग जरा थोडंफार पाणी गेलं, पण तितकं हे झालं, भिजला जरा। गावातले काही पक्के घर जे आहेत ते देखील या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहेत। ही सगळी घटना घडली असताना प्रशासन मात्र अद्यापर्यंत या ठिकाणी पोहोचलेले नाहीये आणि त्यामुळे चक्रीवादळाच्या तडाख्यामध्ये अडकलेल्या या पहिनी गावातील नागरिकांना आता शासनानं मदत करावी अशी मागणी हे सर्व गावकरी करत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।